नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा यांची 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात कलश मंगल कार्यालय तासगाव रोड विटा येथे बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत संपन्न झाले। सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग आकाराम पवार राहणार विटा आणि रुपेश कुंभार CEO इम्पेरियल गोल्ड अँड मायक्रो मॅनेजमेंट हे होते, तर संस्थेचे चेअरमन विलासभाई शहा, व्हाईस चेअरमन डॉक्टर अजितभाई शहा, संचालक मंडळ, शाखा सल्लागार मंडळ व सेवक वर्ग मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात चंदनबाला ग्रुप व शिक्षिका निराली लौकिक शहा यांच्या नौकार मंत्राने करण्यात आले। श्री पार्श्वनाथ भगवानाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। यानंतर दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहून वार्षिक कामकाजास प्रारंभ झालाय। चेअरमन विलास शहा यांनी वार्षिक अहवाल सादर करताना सांगितले की संस्थेने आजपर्यंत 89 कोटी ठेवींचा टप्पा पार केला असून लवकरच 100 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण केलं जाईल। संस्थेचा एकूण व्यवसाय 155 कोटींवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितले। या आर्थिक वर्षात संस्थेला 1,54,00,000 नफा झाला असून सभासदांना 15% लाभांश देण्यास मंजुरी मिळाली। संस्थेला लेखा परीक्षण वर्ग अ मिळाला असून सभेत सुधारित आदर्श उपविधी व पोटनियम दुरुस्ती मंजूर करण्यात आले। पुढील आर्थिक वर्षासाठी लेखा परीक्षक म्हणून कुंभोजकर कुलकर्णी अँड देशपांडे असोसिएट्स सांगली यांची निवड करण्यात आली। तंत्रज्ञानाच्या माध्यमातून RTGS, NEFT, IMPAS, मोबाईल बँकिंग, गुगल पे, फोन पे यांसारख्या आधुनिक सुविधा देण्यात येत असल्याचे CEO धनंजय कोंडकर यांनी स्पष्ट केले। तसेच सभेत 2025-26च्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली। सभेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आलाय। पाहुणे रुपेश कुंभार यांनी संस्थेची प्रगती व आर्थिक स्थैर्यावर समाधान व्यक्त केले। शेवटी आभार प्रदर्शन सुनील शहा यांनी केले, तर सूत्रसंचालन सेजल शहा व सविता शहा यांनी केले। यावेळी सभेस विटा, पलूस, तासगाव, आरग, मिरज, सांगली, मसूर आणि कडेगाव भागातील सभासद उत्स्फूर्तपणे उपस्थित होते। सभेच्या शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।